फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज सकाळपासून लाईट जाते इकडे. सकाळपासून वसईला राहते मी. सकाळपासून लाईट घालवत आहेत. मग अगस्त्याची किरकिर चालू होती. फायनली एवढ्या वेळानंतर आत्ता झोपलाय, बघू शकता. झोपलाय तितक्यात मी फटाफट कामं आवरते. आज मी बनवणार आहे मस्तपैकी शेपू, पालक पनीर आणि रस्सम आणि भात. पालक बघा बॉईल करून मिक्सरमध्ये टाकलेली, तितक्यात लाईट गेली. बट आता लाईट आली आहे, सो फटाफट कामं आवरूया आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा छानपैकी असं मिक्सरला पालक वाटून घेतले. आता अगस्त्यासाठी थोडीशी काढणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालणार आहे तिखटसाठी. अगस्त्यासाठी वेगळं करायचं आहे म्हणून थोडीशी पालक ह्यातली काढून घेते. त्यानंतर मग आमच्यासाठी मी मिक्सरला परत मिरच्या टाकते यामध्येच. लहान मुलांना ना लहानापासूनच सगळं काही द्यायचं, तर त्यांनाही सवय लागते. नाहीतर मोठी झाल्यावर मग आमच्यासारखी आपल्यासारखी नाटकी, हे नको ते नको. मी तर अशी नेहमी सगळं खाते, फक्त मला फ्रूट्समध्ये थोडंसं नाही आवडत. चला, हे बघा मस्त शेपूची भाजी इथे होते. शेपूची भाजी ही औषधी आहे, तर ही आय थिंक वन वीकमधून तरी एकदा तुम्ही खाल्लात ना तरी खूप फायदा होतो. जसं आपण नॉनव्हेज खातो हफ्त्यातून एकदा आपल्याला लागतंच, तसं शेपूची भाजीसुद्धा खावी. ही सुद्धा औषधी आहे. ॲटलिस्ट हफ्त्यातून एकदा नाही जमलं तरी 15 दिवसातून एकदा ही खाल्लीच पाहिजे. इथे मी पालक हे करून ठेवलं आहे मिक्सरला. पनीर फ्रीजमध्ये आहे, काढते पनीर. सो आता हे झालं की पालक पनीर रेडी. इथे माझं रस्सम रेडी आहे आणि भात, आणि हे अगस्त्यासाठी पालक इथे काढलं. त्याला पण पनीर टाकून फक्त हळद मीठ टाकून घीची तडका देईल. झालं माझं जेवण रेडी. अगस्त्याला एकदा बघूया झोपलाय का. झोपलाय. फटाफट कामं आवरून घेते. बघा इथे पालक पनीर रेडी आहे. काहीच करायचं नाही, सिम्पली पालक बॉईल करून दाबणी दिले मी. फक्त छान लागतं साध्या पद्धतीने. खूप ट्राय करून बघा, खूप छान लागेल. ही सात्विक पद्धत आहे, खूप भारी लागतं. खूप छान झालं होतं जेवण. तुम्ही पण एकदा ट्राय करा. असं अधनंमधनं छान जेवण बनवून स्वतः खात जा. खूप मस्त वाटतं. जेवल्यावर एवढा जेवण झाल्याचा आनंद झाला जरा. अगस्त्या अजून झोपलाय. आता अगस्त्या उठायची वाट बघायची, त्याला जेवायला द्यायचं, नंतर अंघोळी वगैरे. मग थोडासा आराम करायला भेटला तर दुपारी आराम, नाहीतर खालती आपण भेटूया इव्हनिंगला. बाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, इथे अगस्त्याचा पालक पनीर रेडी आहे. तर त्याला आधीच चवा सुटल्यात बघा. ओरडतोय कसा मला. अगू नीट बस. अगू, अगस्त्या बघा किती मस्त खातोय. टेस्ट आले त्याला, मस्त क्रेविंग सुटले. अगस्त्या, यू लाइक इट पालक पनीर? अले बेबी, ऐसा गिरने का नहीं, नाटक नहीं करने का. खाना खाने के टाइम ओरडू नको मला. मम्माला ओरडायचं नाही. मी मम्मा आहे ना. जेवणाकडे बघतोय गाईस. त्याला जेवण देऊया. चलो बाय. इव्हनिंग झाले आणि आम्ही आलेलो आहोत खालती. हळदी कुंकू आहे माझ्या घरी, सो हळदी कुंकूचं सामान घ्यायला आलो आहे. अगस्त्या, मम्मा तिथे आहे का? हाय फ्रेंड्स, इव्हनिंग झाली. खालती आलो, राऊंड वगैरे मारलं, हळदी कुंकूचं सामानसुद्धा घेतलं. त्यानंतर थोडंसं टाईम एक्सपेंड केला.
गप्पा मारल्या आणि नंतर पुन्हा आलेलो आहोत आम्ही आमच्या घरी. हंगरी भूक लागते असं नॉर्मल मिडल टाईमला. सो इथे मी दाखवते सुजी रवा. हे ओरिजिनल घी आहे. सो इथे घी टाकायचं थोडंसं. जास्त काही करायचं नाही आहे. इथे मी भात बनवते आमच्यासाठी. इथे मी अगस्त्याचं असं रेडी ठेवते. इथे रवा त्याला लागतो नेहमी भूक लागली की. आणि हा किसून ठेवलेला काळा गूळ आहे. सो एकदम गॅस थोडासा फास्ट करायचा. एकदम 1 चम्मच तुम्ही बघू शकता. एकदम असा 1 ते 2 चम्मच, कारण रवा हा वाढतो. त्याला मस्तपैकी असं भाजायचं घीमध्ये ब्राऊन होईपर्यंत. मस्त असं भाजून घ्यायचं. हे अगस्त्याचं सेक्शन आहे. सो इथे जेवण आणि इथे स्नॅक्स. असा खरपूस ब्राऊन भाजून घ्यायचा रवा. जरासाच बनवायचा आहे, एकदम नॉर्मल. त्याला आता खाण्यापुरती म्हणून मी तव्यामध्ये करते, नाही तर मी टोपामध्ये करते. जस्ट थोडंसं जेव्हा आपल्याला इव्हनिंगची भूक लागते तेव्हा. गॅस थोडा फास्ट ठेवायचा. दूध संपलंय. थोडासा तुकडा घ्यायचा गुळाचा, कारण हा खिसून ठेवला मी, सो बरा पडतो. रव्यामध्येच हे करायचं, त्याला पूर्ण विरघळू द्यायचं आणि नंतर हलकं पाणी ओतायचं. जळून नाही द्यायचं, कारण हे लहान मुलांचं आहे. पाणी भरपूर टाकलं तरी चालतं, कारण तो हे होतो, मेल्ट होतो आणि मग जाडसर होतो नंतर. असं हलवत राहायचं म्हणजे तो घट्ट होतो. आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन, त्याच्यामध्ये दूध टाकायचं, तो अजून घट्ट होतो. यामध्ये मी आता दूध टाकलं. तर आता ते हळूहळू स्लो गॅसवर शिजून द्यायचं थोडंसं. रवा 5 मिनटं एक असा घट्ट होईल बघा. आणि पातळ पण आहे, खूप छान लागतो आणि लहान मुलं आवडीने खातात. 9 मंथ बेबीसाठी मी सांगितलं आहे. माझा बघा हा झालेला आहे रेडी रवा. याच्यामध्ये तो आपल्याला पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. थोडंसं घट्ट होतं म्हणून मी अजून थोडंसं वरून दूध टाकलं, एवढं तरी ठीक. सगळं काही झालं नंतर रात्री माझा नवरा येऊन मला शिकवतो ब्लॉग कसा बनवायचा करून. बघा असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.